हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 36 साइजचा बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज, जो फ्रंट डीप नेक आहे आणि बॅक याचा बोटनेक आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये याचं कटिंग शिलाई दाखवलेलं आहे, एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। व्हिडिओ मोठा आहे पण तुमची लिंक तुटू नये याच्यासाठी मी एकत्र शेअर करत असते, ठीक आहे। पण तुम्ही पण शेवटपर्यंत बघा, फक्त कटिंग करून स्टिचिंग तुम्ही जर करायला घेतला तर तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत जा, मी नेहमी सांगत असते। आणि दुसरं, तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। त्याचबरोबर माझ्याकडे ब्लाउजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत, कटोरी ब्लाउज, 4 टक्स ब्लाउज, प्रिन्स कट ब्लाउज, 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज, ओके, आणि प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाउज, अशा पद्धतीचे पॅटर्न अवेलेबल आहेत जे 28 ते 42 साइज मध्ये तुम्हाला मिळतील। तर ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवरती माझा तुम्हाला नंबर दिलेला आहे, जो व्हॉट्सअप नंबर आहे, कॉलिंग साठी नंबर नाही। तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, जी काही तुमची ऑर्डर असेल ती तुम्ही मला सांगू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा ऑनलाइन क्लास सुद्धा सुरू आहे, बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास। यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे ब्लाउज शिकवले जातात, 4 टक्स पासून ॲडव्हान्स पर्यंत, बाही डिझाइन, त्याच्यानंतर बॅकनेक डिझाइन, बरेच काही काही प्रकार आहेत, ज्यामध्ये तुम्ही तो कोर्स केला तर तुम्हाला इतर कुठलेच कोर्सेस करायची गरज नाही, तुम्ही घरी बसून एक परफेक्ट टेलर बनू शकता। त्याच्यानंतर हा जो कोर्स आहे तो माझ्या ॲप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहे, जे तुम्हाला माहिती नसेल ते सांगते। प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन आहे, जे गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, तुम्ही तिथे सर्च करा आणि डाउनलोड करून घ्या। अगदीच तुम्हाला ते नाही तिथे मिळालं तर मला डायरेक्ट मेसेज करा, मी तुम्हाला त्याची लिंक देते, डाउनलोड करून घ्या जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर। आणि बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज कोर्स परचेस करा, जर येत नसेल परचेस करता तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी तुमचं ॲडमिशन करून देईन। चला तर मग जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण ब्लाउजच्या कटिंग आणि शिलाईला सुरुवात करूयात, ओके। तर बघा मैत्रिणींनो, हा ब्लाउज जो आहे तो 36 साइजचा आहे आणि साडीतला ब्लाउज पीस मी याचा कटिंग करून घेतलेला आहे, कॉटनचं अस्तर घेतलेला आहे 1.5 मीटर। या ब्लाउजची कटिंग मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती दाखवणार आहे, पण तुम्हाला जर डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणं अवघड वाटत असेल, प्रॅक्टिस नसेल, सेम याच पद्धतीने पेपर कटिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर कपड्यावरचं कटिंग करायचं आहे, ओके। तर बघा, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी दोन्ही एकत्र कटिंग करत असते, त्याच्यासाठी अस्तर आहे ते आपल्याला 4 फोल्ड करून ठेवायचे। किती फोल्ड? 4 फोल्ड। या पद्धतीने कुठल्याही एका साइड कडून फोल्ड करा, अस्तर ऑलरेडी आपलं एक फोल्ड असतं, तर काय करायचं, या पद्धतीने फोल्ड केलं की हे 4 फोल्ड झालं। छातीच्या घडीप्रमाणे तुम्हाला याचं फोल्डिंग करून घ्यायचं आहे, जसं की 36 साइजला बोटनेक पॅटर्नसाठी मी 13 इंचाची घडी कटिंग करत आहे। किती इंच? 13 इंचाची, ठीक आहे। कसं मोजणार तुम्ही? छातीचा चौथा भाग 1 इंच लूजिंग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, फ्रंटसाठी 1.5 इंच, या पद्धतीने तुम्हाला घडी मोजायची असते। इथं मी घडी कटिंग करून घेतलेली आहे, अस्तरची फोल्ड बाजू मी माझ्या समोर ठेवलेली आहे। आता याच्यावरती पूर्ण उंचीचं माप घेते, 14 इंच उंची तयार करायची आहे, तर 15 इंचावरती इथं हे मी मार्किंग केलेलं आहे, 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे, म्हणजे पूर्ण उंची अधिक 1 इंच। इथे आपल्याला पट्टीनं एक सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने, आणि खालचं अस्तर जे आहे ते कटिंग करायचं नाही, ते फ्रंटसाठी वापरायचं आहे। कशा पद्धतीने ते तुम्हाला पुढे समजेलच। बोटनेक पॅटर्न आहे, तर शोल्डर घेतलेले आहेत मी याचे 7.5 इंच शिलाई मार्जिन सकट घेतलेला आहे। त्याच्यानंतर मुंडा उंची ठेवलेली आहे मी याची 7 इंच, ठीक आहे। अशा पद्धतीने 2 ठिकाणी मार्किंग करायचं, म्हणजे याची जी लाईन आहे ती सरळ एका रेषेमध्ये मार्किंग होते, ठीक आहे। आता या बाजूकडे तुम्हाला 7 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ही जी लाईन आहे ना ती अशी जोडून घ्यायची आहे। 7 इंचावरती करा किंवा 6.5 वरती करा, डिपेंड कसं आहे ते। फुगा तुम्हाला आर्म होलमध्ये येत असेल तरच 1 इंच आत घ्यायचं असतं, नाहीतर मग अर्धाच घ्यायचं असतं, ठीक आहे। बघा, शोल्डरपेक्षा खालचा जो भाग आहे ना तो मी कमी घेतलेला आहे, आलं लक्षात? अर्धा इंच आतल्या बाजूकडे। आता याच लाईनवरती आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, जो आहे 9 इंच, पण 1 इंच लूजिंग ठेवायचं आहे बोटनेक पॅटर्न असल्यामुळे, तर 10 इंच होतात। त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे आणखी 1.5 इंच ते आपलं फ्रंटसाठी असतं, ठीक आहे। तर ते फ्रंटमध्ये तुम्हाला समजेलच, पण ते ठेवायचं आहे। इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, 7.25 इंच याचा चौथा भाग आहे, 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, त्याच्या पुढे 2 इंच एक्स्ट्रा
ते कशासाठी, फ्रंटचा टक्स आपल्याला 2 इंचाचा कट करायचा आहे, मेन टक्स म्हणून ते 2 इंच. या पद्धतीनेच तुम्हाला मार्किंग करायचं आहे. फ्रंट पार्टला जे काही एक्स्ट्राचं लागतं ना ते ठेवून. बघा जे मी आडव्या लाईन मार्क केलेल्या आहेत ना तो आपला फ्रंटचा पार्ट आहे, त्याला बॅक पार्टमधून काढायचं असतं. तर ते कसं काढायचं ते तुम्हाला सांगते. बघा मी याचे शोल्डर 7.5 घेतलेत आणि इथं 6.5 वर मार्किंग केलेलं होतं, पण मी पुन्हा काय करते, अर्धा इंच हे वाढवते, म्हणजे 7 वरती करते. अर्धा इंच आतल्या बाजूकडे ही लाईन क्रॉस झाली. बघा मी सांगितलं तसं जर आर्म होलमध्ये जास्त जर फुगा येत असेल, चून पडत असेल तर 1 इंच आत घ्या आणि व्यवस्थित बसत असेल तर तुम्ही काय करायचे, फक्त अर्धा इंच आतल्या बाजूकडे मार्किंग करून अशी गोलाई देऊन घ्यायची आहे, कोपऱ्यातून 1.5 इंच वरती. आता बघा इथून खाली आणखीन 1 इंचावरती मार्किंग करते. हे सुद्धा फ्रंट पार्टसाठीच करत आहे, बॅक पार्टसाठी नाही. बॅक पार्टमधून साईडनं जे काही आपण वाढवलेलं एक्स्ट्राचं आहे ना ते कटिंग करून काढायचे. सगळ्यात अगोदर हे कटिंग करताना केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करायचे, म्हणजे बाहेरच्या बाजूकडून पूर्णपणे. ज्यावेळेस आपण दोन्ही पार्ट सेपरेट करू त्यावेळेस मग काय करायचं, बॅक पार्टमधून जे काही फ्रंटचं एक्स्ट्राचं कापड आहे ते बॅकमधून कटिंग करून काढायचं. तर वरचा जो आहे तोच ठेवायचा बॅकसाठी. त्याच्यामुळे काय होतं, मार्किंग जे आहे त्यावरून आपण कटिंग करू शकतो, आपल्याला एक्स्ट्रा कुठलंही मार्किंग करावं लागत नाही. आता हे जे अस्तर आहे ते शोल्डरमध्ये फोल्ड असतं, तर हे फोल्डिंग कटिंग करून घ्यायचे या पद्धतीने. आता हे दोन्ही भाग आपले सेपरेट झाले. ठीक आहे, आता काय करायचं, हा आहे आपला फ्रंट. तर हा मी फ्रंट थोड्या वेळासाठी साईडला ठेवते, बॅक पार्टला अगोदर आपण व्यवस्थित करूयात. बघा जे काय मी लाईन मार्किंग केलेल्या आहेत निळ्या कलरमध्ये त्या मी सगळ्या काढून टाकते, साईडला पण आणि उंचीतून पण. आता हा आपला बॅक पार्ट परफेक्ट झाला. गळ्याचं कटिंग पेपर कॅनव्हासवरती दाखवणार आहे. आणि हा आहे आपला फ्रंट. याच्यावरती पण मार्किंग करून घेते, कारण बघा इथं पुसटसं दिसतंय, त्याला फक्त डार्क केलं म्हणजे तुम्हाला समजेल एक्स्ट्रा किती आहे आणि ते का ठेवलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने हे मार्किंग मी करून घेतलेलं आहे. बघा इथं काय करायचं आहे, आपल्याला गळा उंचीचं मार्किंग करायचं आहे. गळा उंची जेवढी तयार करायची त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं. म्हणजे बघा मी 7 वरती मार्किंग केलं, मला याची गळा रुंदी 3.5 इंच ठेवायची आहे, कारण हा जो फ्रंट आहे याचा तो डीप आहे, बॅकनेक याचा बोटनेक पॅटर्न आहे. बऱ्याचदा आपल्याकडे अशाच पद्धतीचे ब्लाऊज येतात शिवायला, तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगते कटिंग स्टिचिंग. फ्रेंच कर्वने असा मी याचा आकार देऊन घेतला. आता याची टक्स उंची घ्यायची आहे आणि आडवा टक्स आहे तो याचा 4 इंचावरती येईल. बघा आडवा 4 इंच आणि उंचीला 11 इंच. बॉडीवरून 10.5 आहे पण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे 11 इंच झाले. ठीक आहे, आणि ही लाईन जी आहे ती सरळ मार्किंग करायची. आता या लाईनपासून वरती म्हणजे आर्म होलच्या बाजूकडे आपल्याला प्रिन्सेस कटचा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. 2 इंच टक्स रुंदी घ्यायची आणि याच्यामध्ये हा आकार असा मिक्स करायचा आहे. ठीक आहे, म्हणून आपण 2 इंच साईडला वाढवलेलं होतं. आर्महोलमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा असं मार्किंग करायचं आणि एक आकार असा देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याचं कटिंग करतो आपण. आर्महोलमध्ये अर्धा इंचाचा प्रिन्सेस कट आपण टक्स कट करतो. 2 इंच कमरेमध्ये एक्स्ट्रा वाढवलेलं आहे आणि छातीमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवलेलं होतं ते याच्यासाठी. ठीक आहे, परफेक्ट जर तुम्हाला मापाचा ब्लाऊज बनवायचा असेल तर तुम्हाला याच पद्धतीने मार्किंग करून कटिंग करावं लागेल, तरच तो ब्लाऊज त्या साईजचा बनेल. बोटनेकमध्ये कधीही 1 इंच लूजिंग ठेवूनच कटिंग करायचं म्हणजे परफेक्ट बसतात. ठीक आहे, आता बघा हे आहे अस्तर एक्स्ट्रा राहिलेलं साईडला. तर बाहीसाठी कटिंग करते. इथं आपल्याला घडी घ्यायची आहे, तर 10 इंचच आपण घडी टाकलेली होती, बरोबर आहे ना. जेवढा आपण छातीचा चौथा भाग घेतलेला होता 10 इंचाचा, तर 10चीच आपल्याला इथं याची घडी घ्यायची आहे. आणि उंची टाकण्यासाठी अगोदर मी सरळ लाईन मार्किंग करून घेतली. इथून वरती मी उंचीचं मार्किंग करते, जसं की बघा इथं 11.5 इंचावरती मार्किंग करते उंचीचं. 10.5 इंचाची बाही याची तयार होईल, पण याची बाही थोडीशी वेगळी बनवायची आहे आपल्याला. ती कशी सांगते तुम्हाला. अगोदर नॉर्मल बाहीचं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजे 11.5 वरती मार्किंग केलं. आणि याची जी कॅप हाईट आहे ना ती 3.5 इंच ठेवायची. ठीक आहे, किती ठेवायची, 3.5 इंच. तर इथं मी 3.5 इंच वरती मार्किंग केलं. त्यानंतर बघा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे नॉर्मल. ठीक आहे, आणि फ्रंटचा पण दिला आहे मी, पण याचं मी कटिंग आत्ताच करत नाही, तुम्हाला माहितीच असेल. मी मेन कपडा जोडल्याच्या नंतर कटिंग करते. खाली बाहीचा राऊंड घ्यायचा आहे जो काय असेल तो, त्याचा निम्मा भाग प्लस 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन. इथे बघा 1.5 इंच घेतला आणि ही लाईन वरती अशी जोडून घ्यायची आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये खूप सुंदर छान फिनिशिंगचा तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर आता इथून वरती 3.5 इंच वरती मार्किंग करायचे.
किती करायचं 3.5 इंचावरती, बाहीच्या वरती, म्हणूनच हा कपडा असा ठेवलेला होता मी. आणि इथून आपल्याला पुन्हा शेप मार्क करायचा आहे आणि खालच्या बाहीमध्ये त्याला मिळवायचं आहे. तर किती घ्यायचं आहे बघा, 3.5 इंच इथं पण मार्किंग करायचं, असा बॉक्स बनवायचा आणि फ्रेंच कर्वने द्या किंवा हाताने द्या, नॉर्मल फक्त तुम्हाला असा हा आकार याच्यामध्ये असा मिळवून घ्यायचा आहे. कारण जी आता ट्रेंडिंगमध्ये बाही आहे ना, पफ बाही, जी फक्त शोल्डरवरतीच त्याच्या प्लिट्स असतात आणि तिथंच थोडासा फुगा येतो, त्या पद्धतीची बाही आहे. अतिशय सुंदर दिसते घातल्यानंतर. ठीक आहे, केलेल्या मार्किंगप्रमाणे याचं कटिंग करायचं आहे. शक्यतो या बाहीला मी फ्रंट आर्म होल कटिंग करत नाही. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण मी करत नाही आणि मग त्याची गरज पण नाही. एकदम परफेक्ट आर्म होलच्या बाजूमध्ये ब्लाऊज बसतो, फुगा वगैरे येत नाही. याचे मी नॉचेस देऊन घेतलेले आहेत बघा, 3.5 इंचीवरती आणि एक सेंटरला. ठीक आहे, आता राहिलेलं जे अस्तर आहे ते आपल्याला यूज करायचं आहे. कमरपट्टी, हुकाईपट्टी, त्याच्यानंतर गळ्याला कॅनव्हास लावायचा आहे तर त्याला पण वापरावं लागतं. आता मी कपड्यावरती कटिंग करते. मी सगळ्यात अगोदर बाहीचंच कटिंग करून घेणार आहे. तर कपडा आहे तो मी 4 फोल्ड करून ठेवला आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवलं. ठीक आहे, फोल्ड बाजूकडेच व्यवस्थित ठेवायचं आहे, चुकूनही ओपन बाजूकडे ठेवू नका. फोल्ड बाजूकडे फोल्ड बाजू ठेवा आणि मग याची अशी कटिंग करून घ्या. बघा इथं कटिंग केली. आता बाहीचं कटिंग झालं. आता कपडा जेवढा शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्ये मला बॅक आणि फ्रंट काढायचं आहे. तर मी ॲडजस्ट करून ठेवलेले आहेत पार्ट. तसंही ब्लाऊज पीस याचा प्लेन आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करूनच ठेवलेले आहेत बघा. खूप छोट्या पीसमध्ये मी हा ब्लाऊज बनवते आहे. कस्टमरला हाच पाहिजे होता सेम असाच. तर अशा पद्धतीने मी हे पार्ट याच्यावरती सेट केले आणि कटिंग करून घेते. ठीक आहे, बाहीमुळे थोडंसं काय झालं, कापड जे आहे ते मला ॲडजस्ट करावं लागलं, पण मी प्रॉपर तोच ब्लाऊज बनवून दिला कस्टमरला जो सांगितलेला होता तो. अशा पद्धतीने बघा फ्रंट पार्ट आपला कटिंग झाला आहे, बाही झाली, बॅक झाला. कपड्यावरती कटिंग झालेला आहे. ज्यांना समजलं नाही त्यांनी रिपीट व्हिडिओ बघा कटिंगचाच. आणि स्टिचिंगसुद्धा बघायचं आहे तुम्हाला. फिनिशिंगमध्ये जर ब्लाऊज बनवायचा असेल तर तुम्हाला स्टिचिंग बघावंच लागेल, तरच तुम्हाला समजेल. कारण बघा कटिंग किती जरी तुमचं परफेक्ट असलं ना तरी शिलाई करताना खूप साऱ्या आपल्याला ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. तर त्या कुठे करायच्या, काय करायच्या ते तुम्हाला समजेल. ओके, मी काय करते इथं अस्तर जोडून घेतलेलं आहे बॅक पार्टचं. सगळीकडे शिलाई देऊन एक्स्ट्राचा साईडने याचा कपडा सगळं कटिंग करून घ्यायचा आहे. बघा बॅक डिझाईन, स्लीव्ज डिझाईन आणि बोटनेकमधला पॅटर्न तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवते, 30 ते 35 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. तर डिटेल दाखवलेला आहे. थोडासा फास्ट असेल पण तुम्ही स्पीड कमी करून सुद्धा बघू शकता. ओके, कारण व्हिडिओची लेंथ मग खूप जास्त होते विनाकारण, त्यामुळे थोडंसं स्पीडमध्येच घेते मी स्टिचिंग याचं. पण तुम्हाला समजेल असंच आहे. कारण कसं आहे ना, माझे व्हिडिओ मोठे जरी असले ना मला डिटेलमध्ये दाखवायला आवडतात, जेणेकरून तुम्ही जरी माझा व्हिडिओ बघून एखादा ब्लाऊज कटिंग केला तर तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम यायला नको, त्यासाठी मी पूर्ण दाखवत असते. ओके, आता पेपर कॅनव्हास घेतलेला आहे गळ्याचं कटिंग करायला. 11 इंचावरती याची उंची मार्क केली आहे मी आणि 3.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. याचा बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. बघा पूर्ण उंची अधिक अर्धा इंच मार्जिन घ्यायचा आणि असा बॉक्स घ्यायचा. 3.5 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे. वरचा गळा जो आहे ठीक आहे शॉर्ट, तो बोटनेकमध्ये होणार आहे ना, तर त्याची उंची मी 3 इंच ठेवली आहे. आणि सिंपल असा फ्रेंच कर्वने शेप देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर खाली जो बॉक्स शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊन घेऊ शकता. जसं की बघा या फ्रेंच कर्वच्या मदतीने मी असं थोडंसं कर्व शेपमध्येच हा जो आकार आहे ना तो बनवते. ऑलरेडी मी पाठीमागच्या बाजूकडे मार्किंग करून घेतलेलं आहे, त्याच्यावरून फक्त हे डार्क करून घेते. अंदाजानेच काढलेला आहे. या पद्धतीने तुम्ही कुठलाही घेऊ शकता. इथे बघा काय करायचे, अखंड गळा बनवायचा आहे आपल्याला. म्हणजे जे पाठीमागं आपण मार्किंग केलेलं असतं ते दुसऱ्या बाजूकडे पुसटचं दिसतं, त्याला डार्क करून घ्यायचं. म्हणजे दोन्ही बाजूकडे मार्किंग होतं आणि आपला अखंड गळा मार्किंग होतो. आतून त्याला कटिंग करावं लागत नाही. शिलाई करण्यासाठी सोपं जातं, फिनिशिंग परफेक्ट येतं. सेंटर लाईन परफेक्ट याची काढून घ्यायची आहे. आता बघा माझा गळाचं मार्किंग परफेक्ट झालेलं आहे ना, आणि पलटी केल्यानंतर गळा माझा प्रॉपर हाच येणार आहे. तुम्ही पुढे बघालच. तर काय करायचे, हा पेपर कॅनव्हास जो आहे तो अस्तरवरती ठेवायचा आणि काय करायचे बघा, शिलाई देऊन याला साईडने फोल्ड करून घ्यायचे. मी जसं जसं दाखवते त्या पद्धतीने करा. तुम्ही नवीन जरी असाल ना तरीसुद्धा ब्लाऊज खूप छान पद्धतीने बनवू शकता. आणि डिटेलमध्ये जर नॉलेज घ्यायचं असेल तुम्हाला तर माझा क्लास जॉईन करा, जो बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास आहे.
अतिशय सोप्या पद्धतीमध्ये प्रॉपर नॉलेज दिलेलं आहे। खूप प्रकारचे ब्लाऊज मी त्याच्यामध्ये शिकवलेले आहेत, जसं की 9 ते 10 प्रकार आहेत। त्याचा सिलेबस तुम्हाला सुरुवातीला दिसेलच, मी तुम्हाला म्हणजे तुम्ही पाहिला असेल, नसेल पाहिला तर बघा त्यामध्ये कुठले कुठले ब्लाऊज शिकवायचे आहेत ते। आणि दुसरं म्हणजे हा जो कोर्स आहे तो माझा ॲप्लिकेशनमध्ये आहे। एकदा का तुम्ही तो परचेस केला, म्हणजे एकदा का तुमचं ॲडमिशन झालं, तर कोर्सचे सगळे व्हिडिओ तुमच्याकडे कायमस्वरूपी सेव्ह राहतात। तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे ते कधीही बघू शकता। लाईव्ह रेकॉर्डिंग कोर्स आहे, स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये नॉलेज दिलेलं आहे। अगदी 4 टक्स ब्लाऊजपासून मी त्याची सुरुवात केलेली आहे। बॉडी मेजरमेंट, ब्लाऊजवरून मेजरमेंट, सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत। त्यावरून तुम्ही अतिशय परफेक्ट टेलर बनू शकता, याची गॅरंटी मी देते। अतिशय परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग, स्टिचिंग, फिनिशिंग सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत। कुठल्याही डिझाईनचे ब्लाऊज असू दे ते तुम्ही अगदी इझी पद्धतीने बनवू शकाल। ओके, जर इंटरेस्टेड असाल, खरंच ब्लाऊज शिकायचे असतील, जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करायचे असतील, तर जॉईन करू शकता माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज कोर्स। ओके, दोन्ही बाजूकडे मी असं थोडंसं अंतर ठेवून 2 लाईन मार्क केलेल्या आहेत, ज्या तुम्हाला दिसत आहेत, कारण तिथंपर्यंतच गळा आपण टच करणार आहे शिलाई करून, जेणेकरून आपल्या गळ्यामध्ये जास्त गॅप राहायला नको, किंवा टोक आहे ते अतिशय जवळ येऊन आपल्याला ते कटिंग करता येणार नाही। त्याच्यासाठी ते थोडासा गॅप तिथे मी बनवला आणि सेंटर लाईन मॅच करून ठेवली। जे काही आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून शिलाई देऊन मी काय करते, इथं घेत आहे। परफेक्ट मार्किंगवरूनच शिलाई करायची। तुमच्या लक्षात येईल एवढा टोक असलेला जो गळा आहे तो सुद्धा किती प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये बनला ते। आणि याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, गळ्याची उंची वाढत नाही किंवा कमी होत नाही, गळ्याची रुंदी वाढत नाही किंवा कमी होत नाही, प्रॉपर जे माप आपल्याला पाहिजे तेच बनतं। आणि तुम्ही नवीन असाल तर या पद्धतीने ट्राय करू शकता। परफेक्ट फिनिशिंगमध्ये कोणत्याही आकाराचे, कुठल्याही साईजसाठी तुम्ही गळे काढू शकता। ठीक आहे, आता याच्यामध्ये असे कट द्यायचे आहेत, बघा इथं असे कट द्यायचे प्रॉपर, आणि पूर्ण हा कर्व शेप आहे, गळ्याचा जो शेप आहे ना तो कर्वमध्ये आपण कटिंग केला आहे, तर पूर्ण गळ्यावरती आपल्याला असे कट द्यावे लागणार आहेत। कट दिल्यानंतरच गळा जो आहे तो फिनिशिंगमध्ये पलटी होईल, नाहीतर नाही होणार आहे, आणि त्याच्यावरती बारीक बारीक चूनसुद्धा पडतील। जर प्रॉपर तुम्हाला पलटी गळा करायचा असेल तर जवळजवळ कट द्या, आणि कट देताना तुमची शिलाई कट होणार नाही याच्याकडे पण तेवढंच लक्ष ठेवा। ओके, आता या पद्धतीने आपल्याला अगोदरचे टोक आहेत ते फोल्ड करायचे आहेत, म्हणजे असे पलटी करायचे, त्याच्यानंतर पूर्ण गळा पलटी करायचा। आता पलटी केल्याच्या नंतर तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला याच्यावरती लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकता, प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन ठेवू शकता, याच्यावरती तुम्हाला टॉप शिलाई द्यायची असेल तर ती पण देऊ शकता, किंवा द्यायची नसेल तर नाही दिली तरी चालेल। बघा बऱ्याच जणांची इच्छा असते की वरून जास्त शिलाई नको, तर काय करायचं, छान असं प्रेस करून घ्यायचं, हात शिलाई करायची सिंगल दोऱ्याने, जेणेकरून एकदम त्याचं प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला मिळेल। एखादी अशी टोकदार वस्तू वापरून तुम्ही याचे प्रॉपर टोक बाहेर काढा। बघा ज्यावेळेस मी असे गळे दाखवते ना, तर माझ्या गळ्यांमध्ये ज्यावेळेस मी नॉट बांधते तुमच्या लक्षात येईल, बांधल्याच्या नंतर अजिबात गॅप राहत नाही। बऱ्याच जणांचा तो गॅप राहतो आणि तो 2-2 इंचाचा असतो, बरोबर आहे ना। तर या पद्धतीने तुम्ही गळे बनवा, तुमच्या गळ्यांच्या टोकांमध्ये गॅप राहणार नाही, आणि गॅप नाहीच राहिला पाहिजे, कारण गॅप ठेवून उपयोगच नाही आहे तो, प्रॉपर मग तुम्हाला गळाच तुम्हाला बनवता आला नाही असं म्हणता येईल। प्रॉपर डिझाईन बनली पाहिजे, जशी मी आता दाखवते। कितीही मोठ्या साईजचा गळा तुम्ही सेम याच पद्धतीने तयार करू शकता। ट्राय करा आणि तुमचा गळा कसा बनला मला नक्की सांगा। खूप साऱ्या ताई अशा आहेत ज्या फक्त माझे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून ब्लाऊज शिकल्या, काही जणी अशा आहेत माझा क्लास जॉईन केला आणि मग परफेक्ट त्यांना फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवता यायला लागलेले आहेत। ओके, या पद्धतीने बघा किती छान आणि सुंदर असा गळा बनलेला आहे। त्याच्यानंतर टक्स घ्यायचे आहेत, सेंटरपर्यंत मी फोल्ड केला आहे बॅक पार्ट, 1/2 इंच रुंदी, 4 इंच उंची या साईजचा मी टक्स घेतलेला आहे। सेम या बाजूकडे पण आपल्याला असंच टक्स घ्यायचा आहे, प्रॉपर माप येतं याच्यामध्ये, कमी जास्त होत नाही, टक्स बिलकुल तिरका होत नाही, आणि फिनिशिंगसाठी साईडला पण एक शिलाई द्या टक्सची। ओके, आता याला पुन्हा फोल्ड करायचं आहे आणि 1/2 इंच क्रॉस कटिंग करायचं आहे या पद्धतीने। यामुळे काय होणार आहे, आपला जो बॅक आहे तो एका रेषेमध्ये बनेल, जे टोक खाली उतरलेले दिसत होते साईडनं ते दिसत नाहीत। ठीक आहे, आता याची कंबरपट्टी लावायची आहे, तर 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी लावायची आहे आपल्याला।
आता बघा आज पट्टी मी सिंगलच घेतलेली आहे कारण अस्तर थोडंसं कमी पडत आहे म्हणून अशा पद्धतीने। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि इथं एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता पट्टी सिंगल घेतली त्यामुळे आणखीन आपल्याला फोल्ड करावी लागत असते एका बाजूकडून आणि मग पुन्हा अशी पूर्ण फोल्ड करायची आणि याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा याला मी नॉट लावले, लटकन सिंपलच केलेले आहेत आणि किती सुंदर फिनिशिंगचा आपला हा गळा तयार झालेला आहे। अतिशय सुंदर दिसतोय आणि घातल्यानंतर तर खूप परफेक्ट दिसत होता। जो माझ्या कस्टमरचा हा ब्लाऊज होता या पद्धतीने। लगेचच मी तुम्हाला याचा फ्रंट दाखवते आणि फिटिंगपर्यंत ब्लाऊज दाखवणारच आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, ठीक आहे। आणि क्लासबद्दल जर जे काही एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर मी व्हॉट्सॲपचा माझा नंबर दिलेला आहे 88 30 89 52 37 या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे। कॉल कुणीही करू नका, तुम्हाला कॉल लागणार नाही कारण हा नंबर माझा कॉलिंगचा नाही आहे, फक्त व्हॉट्सॲप तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जी काही डिटेल माहिती पाहिजे ती माझ्याकडून घेऊ शकता। ॲडमिशन कसं घ्यायचं आहे आणि ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं आहे, लिंक वगैरे पाहिजे असेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। प्लस माझ्याकडे पेपर पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहेत, तुम्हाला ते ऑर्डर करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही मला याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचं आहे। ओके, बघा इथं बाही बनवते मी, दोन्ही बाही समोरासमोर ठेवून मी त्याच्यावरती अस्तर ठेवलं, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं खाली बॉटमला मी शिलाई देऊन घेत आहे। त्याच्यानंतर आतमध्ये पलटी केलं आणि याच्या किनारीला शिलाई देते। तुमच्या बाहीवरती लेस वगैरे लावायची असेल तर ती आत्ताच लावून घ्यायची आहे, ठीक आहे। त्यानंतर सगळीकडे शिलाई करायची, एक्स्ट्राचा कपडा याचा कटिंग करून काढायचा आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बरेच दिवस झालं मी व्हिडिओ पोस्ट करत नव्हते पण बऱ्यापैकी आता प्रयत्न करेन पोस्ट करण्याचे, जे मला खूप साऱ्या कमेंट येत आहेत व्हिडिओ अपलोड करा म्हणून। तर सेंटर याचा मी मार्किंग केला, त्याच्यानंतर इथं पण एक थोडंसं जे आपण नॉच दिलेलं होतं ना ते पुन्हा देऊन घेतलं। आता या नॉचपासून वरच्या बाजूकडे एका दिशेला सेंटरपर्यंत प्लीट्स घ्यायचे आहेत, 3 किंवा 4च येतात आणि जास्त देण्याचा प्रयत्न पण करू नका, एका अंतरामध्ये सेम टू सेम अशा घ्यायच्या। तर या बाजूकडच्या त्याच्या समोर येतील अशा डायरेक्शनमध्ये ठेवायच्या आणि सेम 4 घेतल्या तर या बाजूकडच्या पण 4च याव्यात, या पद्धतीने तुम्हाला घ्यायच्या आहेत, ठीक आहे। एकसारखं कापड घेऊन ह्या प्लीट्स घ्या, सेम याच पद्धतीने मी दुसरी बाही पण तयार करून घेते बघा अशी। आता माझी दुसरी पण मी तयार करून घेणार आहे सेम याच पद्धतीने। बघा इथं पण काय करायचं आहे, आपल्याला लेवल करून घ्या, अगोदर सेंटर लाईन मार्क करा आणि इथे एक नॉच द्या, जो आपण पहिला अस्तरला दिलेलाच आहे, कपडा लावल्यामुळे तो दिसत नाही आहे म्हणून मी देऊन घेतला। आता या नॉचपासूनच सुरुवात करते, दोन्ही बाहीला सेम टू सेमच आपल्या प्लीट्स यायला पाहिजेत, असं नको एका बाहीला छोट्या घेतल्यात तर दुसऱ्या बाहीला मोठ्या घेतल्यात किंवा एका बाहीला 3-3 घेतल्या दुसऱ्या बाहीला 4-4 घेतल्या, असं नाही करायचं, सेम टू सेम घ्यायच्यात। असा सी त्याचा आकार करायचा आपल्याला वरच्या बाजूकडे, चुकायचं नाही आहे, वरच्या बाजूकडे बाही फोल्ड करा, परफेक्ट लुक येतो याचा, ठीक आहे। दोन्ही बाही तयार झाल्या, लगेचच मी याचा फ्रंट तयार करते। फ्रंटचं जे अस्तर आहे त्याचा गळा कटिंग केलेला नव्हता तर तो कटिंग करून घ्यायचा आहे मला, ठीक आहे। आणि फोल्ड पार्ट होता तर तो फोल्ड पण मी कटिंग केला। दोन्ही पार्ट आपल्याला समोरासमोर असे ठेवायचे आहेत मेन कपड्याचे, मग त्याच्यावर अस्तर ठेवायचं, सगळीकडे शिलाई करायची, एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे, ठीक आहे। या पद्धतीने अस्तर मात्र फिनिशिंगमध्ये जोडायचं आहे, गडबडीमध्ये कसंही वाकडं तिकडं आपल्याला अस्तर जोडायचं नाही, ओढाताण करायची नाही, ओढाताण केली की कपड्याचं फिनिशिंग बिघडतं, ठीक आहे। लूज हाताने छान परफेक्ट व्यवस्थित त्याला हाताळत काय करायचं हे तयार करून घ्यायचं आहे। बघा हा पण दुसरा पार्ट जो आहे तो इथं मी ठेवून याच्यावरती शिलाई देऊन घेते। ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा। चॅनलवरती आणखी खूप सारे ब्लाऊज मी अपलोड केलेले आहेत, जे माझ्या कस्टमरचेच असतात, तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते, त्याचं कटिंग स्टिचिंग। आणि खूप साऱ्या डिझाईन आहेत, पॅडेड आहेत, विदाऊट पॅडेड आहेत, सिम्पलसुद्धा आहेत, जे काही तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही जाऊन नक्की बघू शकता। याच्या व्यतिरिक्त जर वेगळ्या कुठल्या साईजचा बघायचं असेल तर 38, 40, 36, 34, 34चे 36चे बऱ्यापैकी आहेत बोटनेक, तर नक्की जाऊन बघा। एक्स्ट्राचा याचा सगळा कपडा मी कटिंग करून घेतला। आता सेम याच पद्धतीने याचा कटोरीचा भागसुद्धा आपल्याला अगोदर तयार करून घ्यायचा आहे, ओके।
तर व्हिडिओ कसा वाटला, ब्लाऊज कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. क्लास जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. आता बघा आपल्याला याचा जो कटोरीचा भाग आहे तो तयार करायचा आहे सेम त्याच पद्धतीने. बघा मी याचं अस्तर जॉईंट केलं. आता कटोरी पण लगेच जॉईंट करूयात. थोडंसं चेक करून घ्यायचं खालून वरच्या बाजूकडे आणि मग जॉईंट करायला सुरुवात करायची, म्हणजे परफेक्ट कटोरी बसते आपली. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन न ओढता आपल्याला परफेक्ट अशी कटोरी बसवून घ्यायची आहे. डबल शिलाई द्यायची आहे. सेम याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बसवून घेते. लक्षात ठेवा, अजून आपण याचा फ्रंट आर्महोल कटिंग केला नाही तर तो सुद्धा कटिंग करावा लागतो आपल्याला. कसा कटिंग करायचा आहे तेही तुम्हाला दाखवते. अगोदर दोन्ही बाजूकडच्या एकसारख्या कटोरी जॉईंट करून घ्या. अजिबात ओढाताण करू नका, परफेक्ट पार्ट बसतात. आता हे दोन्ही पार्ट एकावर एक असे ठेवा आणि आर्महोलसाठी अर्धा इंचाची गोलाई मार्किंग करा आणि त्याच्यावरून कटिंग करून घ्या. अंदाजाने कटिंग करायचं नाही. ठीक आहे. आता इकडं पण मी थोडंसं लेवल करून घेते उंचीमध्ये. अर्धा इंच इथं वरती मार्किंग करून क्रॉस केलं मी याला आणि सरळ लाईन मार्क करून घ्यायची. बघा हे एक्स्ट्रा उंचीमध्ये 1 इंच का ठेवलेलं होतं माहिती आहे का? बऱ्याचदा प्रिन्सेस कट ब्लाऊज हा पुढच्या बाजूकडून उचलला जातो, तर ते थोडंसं उंचीमध्ये जास्त ठेवलं ना तर परफेक्ट बसतो, म्हणून ते जास्त ठेवलेलं होतं. पण खाली कमरेमध्ये लेवलमध्ये थोडंसं कटिंग होऊनच जातं, जे आत्ता माझ्याकडून गेलं या पद्धतीने. आता मी याला हुकपट्टी लावते. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी लावायची आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करायची. आता वरून एक दाब शिलाई देते मी, म्हणजे पट्टी आत सहज फोल्ड होते. असं 2दा फोल्ड मी केलं आहे, कारण पट्टी थोडीशी मोठी होती. लक्षात घ्या, कधीही आपली हुकपट्टी जास्त मोठी होणार नाही, म्हणजे 1 इंच असं नाही मोठी करायची. अर्धा इंच ते 1/2 इंचाची आपण करू शकतो. आणि तसंच आपल्याला आईपट्टी बसवायची आहे. ही आतल्या बाजूकडून बसवायची आणि मार्जिन फक्त 1/2 इंचाचं घ्यायचं आहे. आता ही पट्टी मी अस्तरची बसवते, कारण माझ्याकडे मेन कपडा शिल्लक नाही म्हणून. पण मी नेहमी सांगत असते काय करायचे आपल्याला, आईपट्टीसाठी ब्लाऊज पीसचाच कपडा वापरायचा आहे. ट्रान्सपरंट असेल तर अस्तर लावून पट्टी बसवा, पण खूप सुंदर फिनिशिंग दिसतं ब्लाऊजचं, प्लस ती लवकर खराब पण होत नाही. ठीक आहे. आता कपडा नाहीच आहे म्हणून मी फक्त अस्तर वापरलं, ते पण डबल आहे हा, या पद्धतीने. आता खालून लेवल करून घेतली. आता याच्या गळ्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. गळ्यावरती शिलाई इथं पट्टी बसवते मी, तुम्हाला याचा पट्टी गोट दाखवते. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी बसवली. 1.5 इंच रुंदीची पट्टी मी कट करून घेतलेली होती. आता ही पट्टी आतमध्ये फोल्ड करते. जे आपण जे आपलं आतलं मार्जिन आहे ना त्याला फक्त वरून कव्हर करायचे. सिंगल पट्टीवरतीच मी पट्टी गोट बनवते. अतिशय सुंदर होतो, परफेक्ट फिनिशिंग येतं, जे तुम्हाला दिसेलच. आतमध्ये फोल्ड केल्याच्या नंतर एक्स्ट्राचं जे काही याचं मार्जिन आहे ते आपल्याला कटिंग करून काढायचं आहे आणि पुन्हा मग ही पट्टी अशी आत पूर्णपणे फोल्ड करायची आणि वरून शिलाई द्यायची. आता ही जी शिलाई आहे ती मी 5 नंबरची देते, कारण याच्या गळ्यावरती हात शिलाई करायची. शिलाई नको आहे त्यांना वरून, त्याच्यामुळे फक्त 5 नंबरची नॉर्मल शिलाई देऊन मी हात शिलाई करते आणि मग ती 5 नंबरची शिलाई काढून टाकते. ओके. या पद्धतीने बघा आतून बाहेरून परफेक्ट फिनिशिंग, प्लस गोल गळा अजिबात त्याचा कमी जास्त झालेला नाही. बऱ्याच जणांचा गोल गळा आहे तो पट्टी असू देत, पायपिंग असू देत केल्यानंतर त्याचा आकार बदलतो असं बोलतात, पण माझ्या पद्धतीने जाल तर नाही बदलणार. पुन्हा एकदा मी हुकाई पट्टीची उंची चेक केली आणि इथं आता कंबरपट्टी लावून घेते. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन कंबरपट्टी बसवायची आहे. पुन्हा पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, एक दाब शिलाई द्यायची. पुन्हा पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. ओके. या पद्धतीने. आता याच्यानंतर इकडे पण आपल्याला तशीच पट्टी बसवायची आहे. दोन्ही बाजूकडे सेम मार्जिन घेऊन पट्टी बसवायची प्रॉपर. बघा सेम याच पद्धतीने पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून आपल्याला काय करायचे, दाब शिलाई देऊन घ्यायची आणि मग पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून एक किनारीला शिलाई देऊन घ्यायची, ज्याला आपण कवर शिलाई म्हणतो किंवा याला पण दाब शिलाई म्हणतात, जे तुम्हाला समजेल ते. हुकाई पट्टीची उंची करेक्ट झालेली आहे. आता आर्महोलच्या बाजूकडे पण लेवल करून घ्यायची आहे, प्लस शोल्डरसुद्धा इक्वल करावे लागतात, पण ते बॅक पार्टला मॅच करून. तर इथं मी बॅक पार्टवरती शोल्डर जॉईंट करून घेते. ओके. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊनच शिलाई करायची. बघा प्रॉपर उंची 14.5 इंची आत्ता झालेली आहे, जी शोल्डर जोडल्याच्या नंतर तयार ब्लाऊजची उंची आपली 14 इंच होते. अजिबात उंची माझ्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला कमी बघायला भेटणार नाही, प्रॉपर उंची तयार होत असते. आता मी शोल्डरचं लेवल करून घेते, व्यवस्थित सेट करून ठेवले आणि थोडेसे शोल्डर आपले एक्स्ट्रा झालेले आहेत ते बॅकमध्ये, आणि ते थोडंसं ॲडजस्टमेंट हे करावंच लागतं कटिंग करून. असं नाही की एकदा प्रॉपर कटिंग केलं म्हणजे शेवटपर्यंत आपले पार्ट तसेच राहतात, तसं होणारच नाही.
खूप सारे चेंजेस करावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन आपला ब्लाऊज एक परफेक्ट बनतो. बघा आर्महोलच्या बाजूकडे सुद्धा असं चेकिंग करावं लागतं, जे कमी जास्त झालेलं असतं ते कटिंग करून घ्यावं लागतं. आता इथं तुम्ही म्हणाल आर्महोलची उंची वाढते, अजिबात वाढत नाही, कारण फिटिंगच्या पॉईंटपर्यंत आपण त्याची लेवल करतो, त्यामुळे आर्महोलची जी उंची आपली प्रॉपर असते तीच तयार होते. आता मी याची बाही बसवते, एक बाही दाखवते, तुम्ही दुसरी अशी तयार करून घ्या. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी शिलाई देऊन घेते. शोल्डरचं जे काही आपलं मार्जिन आहे ते बॅक साईडला जाईल. मी सेंटरला अगोदर थोडंसं जॉईंट करून घेतलं त्याला, म्हणजे सेंटरपासून बाही माझी हलणार नाही. आणि प्लस जर काही एक्स्ट्रा वगैरे असेल कपडा तर एखादी प्लीट घेऊन मी त्याला ॲडजस्ट करेन. असंच इकडं पण आपल्याला बघा मी चेक केलं बाही पुरती आहे का, परफेक्ट पुरती आहे. तर मी पूर्ण बाही ही अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं बसवते. बाही बसवताना बाही ओढू नका किंवा आर्महोलसुद्धा ओढू नका ब्लाऊजचा. तुम्ही जेवढं ओढाल ते जेवढं जास्त लांबणार आहे आणि तुमची बाही कमी पडू शकते. मग माझ्या ब्लाऊजमध्ये तर बाही कमी पडण्याचा प्रश्नच येत नाही, ती थोडीशी नेहमी एक्स्ट्राच होते अर्धा इंच, तर ती कटिंग करून काढत असतो आम्ही, पण तुम्हाला कमी कधीच भेटणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने मी काय केलं, दोन्ही बाही बसवून घेतल्या. आता सेंटर काढलेला आहे बॅकचा आणि सरळ बाजूकडून ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे, जो मी आता घेते. बघा बाहीतले पॉईंट ते शेवट बाहीच्या पॉईंटपर्यंत माझा ब्लाऊज परफेक्ट मॅच झालेला आहे. कुठलाही पार्ट इथं कमी जास्त तुम्हाला झालेला दिसणार नाही. ठीक आहे, सेंटर कमरेचा काढूनच फिटिंग करायचे, म्हणजे ब्लाऊज जॉईंट करायचा आहे. जर असं नाही केलं तर तुमच्या कमरेमध्ये म्हणजेच हुकाई पट्टीमध्ये गॅप राहू शकतो, आणि तो राहू नये असं वाटत असेल तर तुम्हाला ब्लाऊज चेक करूनच असा काय करायचं, फिटिंगला घ्यायचा. आता आतल्या बाजूकडून एक एक शिलाई देऊन काय करायचे, मग फिटिंगची मापं टाकायची आहेत. ओके, बघा 1 इंच लूजिंग ठेवलेलं होतं आपण चेस्टमध्ये आणि हा ब्लाऊज कटिंग केलेला होता. फिटिंग करताना कसं करायचं ते सांगते. सेम असंच इकडे पण एक शिलाई देते. ही शिलाई दिली की आपल्याला फिटिंगची मापं टाकायला सोपी जातात, म्हणून एक एक शिलाई देऊन घ्यायची, कारण ब्लाऊज आपण उलटा केलेला आहे ना हा, म्हणजे आतमध्ये शिलाई केल्यामुळे इथं थोडंसं फुगल्यासारखं होतं, तर ते मापं टाकता येत नाहीत, मग म्हणून एक शिलाई द्यायची. आता आपण फिटिंगची मापं टाकूयात. कमरेचा चौथा भाग जो काय असेल तो, जसं की माझा होता 7.5 इंच आणि छातीचा चौथा 36 म्हणजे 9 झाले. 1 इंच लूजिंग ठेवलेलं होतं बरोबर. तर इथं मी काय करते, आता फिटिंगला माप टाकलेलं आहे 9.5 वरती आणि बाहीसाठी माप टाकलेलं आहे 5.25 इंचावरती. ओके, जो काय आपला दंडघेरा आहे ना त्याचं निम्मा भाग घ्यायचा आहे. आणि तुम्ही म्हणाल छातीमध्ये 9.5 वर का टाकलं, 10 वर नाही टाकलं, कारण 9.5 वरचं फिटिंग परफेक्ट बसतं, त्याच्यामुळे मी 9.5 वरती घेतलेलं आहे. पण तुमच्याकडे अगदीच ब्लाऊज नवीन असेल, कस्टमर नवीन असेल, तर तुम्ही डायरेक्ट चौथा भाग 1 इंच लूजिंग याप्रमाणेच फिटिंग करा, म्हणजे तुमचा ब्लाऊज बसेल. आणि लूज झाला तर एखादी शिलाई टाकून द्या, काहीच हरकत नाही, जसं पाहिजे त्या पद्धतीने. अशा पद्धतीने मी मापं टाकून घेते. बाहीचा दंडघेर, छातीचा चौथा भाग 1 इंच लूजिंग आणि कमरेचा चौथा भाग. फिटिंग कमरेमध्ये अजिबात लूजिंग ठेवायचं नाही, प्रॉपर फिटिंग द्यायचं आहे कमरमध्ये. आणि याच्या साईडला आणखी एक्स्ट्रा 3 शिलाई देऊन घ्यायच्या. ओके, 1.5 इंचाच्या अंतराने. या पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाऊज झालेला आहे. ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंगमध्ये काही समजलं नसेल, काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. क्लास जॉईन करायचा असेल परफेक्ट शिकण्यासाठी, बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज, तर व्हॉट्सॲपला मेसेज करा, तुम्हाला तिथे क्लासच्या डिटेल्स मिळतील. क्लास जॉईन करायला वेळ नाही तर ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता. पॅटर्नसुद्धा एकदम परफेक्ट आहेत, त्याच्यावरून तुम्ही पाहिजे तसे ब्लाऊज बनवू शकता. तर जे तुम्हाला योग्य वाटत आहे तुमच्या वेळेप्रमाणे ते तुम्ही करा. क्लास जॉईन करा किंवा ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करा. बघा अशा पद्धतीने हा माझा फायनल ब्लाऊज झालेला आहे, परफेक्ट फिनिशिंगचा. ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूयात आपण छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.